पाठराखण जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस, असं त्यांनी काल म्हटलं. बघा, योगेश कदमांची पाठराखण करताना त्यांच्या वडिलांनी पण पाठराखण केल्याचं बघितलं, पण मी ते समजू शकते. आपला तो बबड्या असतो, त्यामुळे बबड्याच्या बाबाला वाटेल की बबड्या वाचला पाहिजे. पण बबड्या आणि बबड्याच्या बाबांनी जी तक्रार बबड्याच्या बाबाचे नेते असणाऱ्या शिंदे साहेबांकडे केली आहे, तर शिंदे साहेबही हे जाणतात की या राज्यामध्ये डान्स बार बंद करण्यासाठी स्वर्गीय आर पाटील साहेबांनी काय मेहनत घेतली होती आणि गृहराज्यमंत्रीपदाचा एक मोठा मैलाचा दगड त्यांनी रोवून ठेवलेला होता. मात्र आत्ता जे काही चाललंय बबड्या आणि बबड्याचा बाबा, त्यामुळे या दोघांचीही गच्छंती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्या संबंधाने निश्चित गांभीर्याने चर्चा करतील. खरं तर त्यांच्याही खात्याच्या आता मला वाटते अधिकाऱ्यांच्या चर्चा आणि चौकशा चालू आहेत. मुख्यमंत्र्यांकडून ऍक्शन दिसत नाहीये, मुख्यमंत्र्यांकडून ऍक्शन दिसत नाहीये, मात्र तुम्ही राज्यपालांच्या संजय शिरसाटांचं नाव मी 3 वेळा घेतलं. संजय शिरसाटांचं नाव हे आमच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं नाव संजय शिरसाटांचंच आहे. पहिले योगेश कदम, दुसरे गिरीश महाजन, तिसरे संजय शिरसाट. वाटतं का राज्यपालांकडून तुम्हाला न्याय मिळेल? राज्यपालांकडून न्याय मिळेल असं वाटतं का? समोर आलेलं आहे. खडसे यांचे जे दावे होते ते मद्यपान केल्याचं उघड जे आहे ते अहवालात समोर आलं. नाही, एक लक्षात घ्या, त्यांनी मद्यपान केलं, मद्यपान करणं गुन्हा आहे असं काही असायचं कारण नाही. मद्यपान करणं जर गुन्हा असेल तर मद्य विक्रीचा निर्णय शासनाचा आहे, मग शासनाने काय करत आहे? मुळात एका हाऊस पार्टीला रेव पार्टीचा बनाव करून त्याला रेव पार्टीचं स्वरूप देणं हे चूक आहे. ज्या पद्धतीची ही रेड झाली आहे त्याची सगळी जर क्रोनॉलॉजी समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की संजय राऊत साहेब आधी आरोप करत होते, मग संजय राऊत साहेबांवरती जेल कारवाई झाली. नवाब मलिकांनी असे आरोप केले, नवाब मलिकांवर कारवाई झाली. आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये कोल्ड वॉर रंगलेला आहे. या कोल्ड वॉरची अनेक उत्तरं अजूनही महाजनांनी दिलेली नाहीत. महाजनांना जे प्रश्न विचारले होते की हॉटेल ट्रायडंटमध्ये आपण प्रफुल्ल लोढाला भेटायला गेला होतात का, गेलात तर का गेलात, आपलं असं काय नेमकं काम होतं, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गिरीश महाजनांनी दिलेली नाहीत. उलट पक्षी 4 दिवस मौन बाळगणाऱ्या गिरीश महाजनांनी काल ज्या तत्परतेने पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत वाईट. महायुतीने प्लॅन बी तयार केला. महायुतीने प्लॅन बी तयार केलाय. प्लॅन बी मध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुती काही महत्वाच्या महापालिकेच्या जागा बघा, महायुती ही 24/7 राजकारणाचा विचार करणारी आहे. कालचा दिवस आमच्यासाठी राजकारणाचा विचार करणारा नाही, तर आमच्या नेत्याच्या वाढदिवसाचा होता. यामध्ये सन्मान्य मनसे प्रमुखांनी येऊन शुभेच्छा देणं हा एक दुग्ध शर्करा दुधात साखर पडण्याचा योग होता. कालचा सोहळा हा अत्यंत कौटुंबिक सोहळा होता. आम्ही त्याला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघतो आणि मला असं वाटतं की या सगळ्या संबंधाने आमचे नेते सन्मान्य अंबादास दानवे साहेब आलेले आहेत आणि दानवे साहेब आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.